आज आपण नासलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. 1 लिटर दूध होते ते नासलेले आहे, खराब झाले आहे. तापवायला थोडा उशीर झाला, ते खराब झाले आहे. या दुधाचे पनीर बनवणार आहोत. इथे मी स्वच्छ कपडा घेतला आहे कॉटनचा, त्याच्याखाली भांडे ठेवले आहे आणि गाळणी ठेवले आहे. हे दूध नासलेले आहे, त्याच्यावर घालणार आहोत. नासलेले दूध या रुमालावर घालणार आहोत. त्याचे पाणी खाली निघेल, वर छान पनीर राहील. सगळे नासलेले दूध या रुमालावर काढून घ्यायचे आहे. हे पनीर व्यवस्थित निथळून घ्यायचे आहे. सगळं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे. हाताने पिळून घेऊ व्यवस्थित. यातले सगळं पाणी काढून घेतलेलं आहे पनीरमधलं. पनीर सेट होण्यासाठी रुमालाला गाठ मारून ठेवायचे आहेत. व्यवस्थित ठेवून देणार आहोत. आता या पनीरवर वजन ठेवणार आहोत. यासाठी खलबत्ता ठेवायचा आहे. 2-3 तासासाठी असंच ठेवूया. पनीर सेट करायला ठेवले होते, ते बघूयात पनीर झाले आहे की. बघा किती छान पनीर तयार झालेले आहे. हे आपण एक प्लेटमध्ये काढूया. तुम्ही बघू शकता किती छान पनीर तयार झालेले आहे. आता हे पनीर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये पनीर ठेवायचं आहे. पाण्यात टाकूया पनीर. 2 ते 3 तासासाठी राहू देऊया पनीर. 2 ते 3 तास झाले. पनीर बघा किती छान फुललेलं आहे. हे बघा किती छान पनीर तयार झालेलं आहे. तुम्हाला पनीर कट करून दाखवते. नक्की ट्राय करा अशा प्रकारे पनीर एकदा. हे बघा पनीर किती छान कट झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. मस्त राहा, मस्त खा.